हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघतोय आईस्क्रीम रेसिपी. एकदम सोपं आहे बनवायला. या आईस्क्रीममध्ये आपण अजिबात साखर वापरणार नाही, कॉर्नफ्लॉर किंवा कस्टर्ड पावडर वापरणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची क्रीम देखील वापरणार नाही. तरीही अगदी क्रीमी मस्त मार्केटसारखंच हे आईस्क्रीम तयार होतं. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी इथं मी एक जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये 1 लिटर फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे. दुधाचा कोणताही पदार्थ बनवते वेळी फुल फॅटचं दूध घ्यायचं, म्हणजे पदार्थ अगदी छान क्रीमी तयार होतो. 2 मिनिटाच्या अंतरानं त्याला ढवळून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे दूध कमीत कमी 20 ते 25 मिनिटं उकळू द्यायचं. म्हणजे हे जितकं दूध आहे ते दूध आटून शिजून अर्धं राहिलं पाहिजे इतपत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता छान उकळी फुटलेली आहे आणि आता मी गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते. म्हणजेच गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम केल्यानंतरही मध्ये मध्ये 2 ते 3 मिनिटानंतर हे दूध असंच ढवळून घ्यायचं आणि इथं जवळपास 20 मिनिटानंतर बघू शकता दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे, शिजलेलं आहे. या दुधाला एक छान असा दाटसरपणा देखील आलेला आहे. आता एका बाउलमध्ये इथं बघू शकता मी साधारण 20 ते 25 काजूचे तुकडे इथं मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. तुम्ही बारीक तुकडे घेऊ शकता, अखंड काजू घेऊ शकता आणि यामध्येच 7 ते 8 बदाम देखील मी घेतलेले आहेत आणि हे चांगले अर्धा ते 1 तासासाठी मी भिजवून घेतलेले आहेत. चांगले भिजलेले आहेत. यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे किंवा दूध देखील तुम्ही घालू शकता आणि याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि आता हे दूध देखील बघू शकता छान असं दाटसर झालेलं आहे. हे दूध शिजवून घेत असताना, ढवळून घेत असताना बाजूला जी काही साय चिकटलेली असते भांड्याला, ती ज्या ते वेळेला आपल्याला काढून घ्यायची आणि याच दुधामध्ये मिक्स करत राहायची. नाहीतर मग काय होतं, ती साय तशीच भांड्याला चिटकून राहते आणि ती करपू देखील शकते. तर आता आपण करून घेतलेली काजू आणि बदामाची पेस्ट या दुधामध्ये मी घातली. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये यामधलंच थोडंसं दूध घेतलं आणि ते देखील या दुधामध्ये मी घालून घेतलं. म्हणजेच मिक्सरचं भांडं या दुधाने आपण धुवून घेतलं. आता बघू शकता पेस्ट घातल्यानंतर लगेच या दुधाला अजून दाटसरपणा आलेला आहे. बघू शकता मस्त असं छान क्रीमी दिसतंय आपलं दूध. या चॅनेलचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. हे सगळं करत असतानाच एका वाटीमध्ये मी गरम दुधामध्ये केशरच्या काही काड्या भिजायला घेतलेल्या होत्या आणि ते भिजलेलं केशर देखील दुधासह या उकळत असलेल्या दुधामध्ये मी घालून घेतलं. केशर घातल्यामुळं या आईस्क्रीमला, या दुधाला एक छान चव देखील येते आणि थोडासा रंग देखील चेंज होतो या आपल्या दुधाचा. इथं बघू शकता केशर घातल्यानंतर थोडासा पिंकिश कलर आलेला आहे आणि आपलं दूध आता बऱ्यापैकी चांगलं घट्ट झालेलं आहे, चांगलं आटलेलं आहे. इतकं पुरेसं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे दुधाचं भांडं खाली उतरवून घ्यायचं, पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर बघू शकता आपलं हे दुधाचं मिश्रण किती क्रीमी झालेलं आहे. पूर्ण थंड झालेलं आहे. पूर्ण अर्ध्या तासासाठी मी थंड करून घेतलं. आता मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं. या भांड्यामध्ये हे दुधाचं सगळं मिश्रण घालायचं आणि आता या आईस्क्रीमला गोड करण्यासाठी इथं मी 1 वाटी गूळ वापरते. तुम्ही साखर देखील घेऊ शकता, पण मी साखरेऐवजी गूळ वापरते आहे. तर या आईस्क्रीमसाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा गूळ थोडासा मी चिरून घेतलेला आहे. म्हणजे याचे जे तुकडे होते ते तुकडे मी काढून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडीशी वेलची पावडर टाकली. याऐवजी तुम्ही एखादा इसेन्स देखील वापरू शकता, जसं की व्हॅनिला इसेन्स. आता हे आईस्क्रीमचं मिक्स आपलं तयार झालेलं आहे. छान असं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता क्रीमी झालेलं आहे आणि आता हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. मी या मटक्यांमध्ये करते. तुम्ही एखाद्या कुल्फी मोडमध्ये करू शकता. जर कुल्फी मोडमध्ये केलं तर हे कुल्फी आईस्क्रीम तयार होईल. मटक्यांमध्ये घातलं तर मटका आईस्क्रीम तयार होईल किंवा एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये देखील तुम्ही हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवू शकता. तर इथं मी
हे 6 कुल्हड आहेत, मटके आहेत. यामध्ये मी हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवते. थोडं थोडं मिश्रण घातलं, त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आणि आता या मटक्यांना ॲल्युमिनियम फॉइलनी कवर करायचं आणि हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. तर इथं मी छोटे छोटे ॲल्युमिनियम फॉइल घेतलेले आहेत. याच्यावरती लावायचं आणि तुम्ही असंच हे थोडंसं पिंच करून सेट करू शकता किंवा या प्रकारे एखादा रबर घालू शकता. त्यामुळं ते सेट राहतं, हलणार नाही किंवा निघणार नाही. आणि आता पूर्ण 7 ते 8 तासासाठी, कमीत कमी 5 ते 6 तासासाठी फ्रीजरमध्ये हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. जर जास्त वेळ असेल तर पूर्ण रात्रभरासाठी किंवा पूर्ण दिवसभरासाठी देखील सेट होण्यासाठी ठेवू शकता. इथं बघा, दुसऱ्या दिवशी मी हे आईस्क्रीम घेतलेलं आहे, म्हणजेच रात्रभर मी सेट केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे आईस्क्रीम दाखवते. तर छान असं सेट झालेलं आहे. मस्त क्रीमी आपली कुल्फीसारखं हे आईस्क्रीम दिसतंय. अगदी छान टेस्टी झालेलं आहे. याच्यावरती थोडीशी आणखी सजावट करून घेते, थोडीशी टूटी फ्रुटी घालते आणि हे आईस्क्रीम आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचसमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू.